आवाज क्लिअर येतोय माझा सगळ्यांना? नेटवर्क इश्यू वगैरे काय आहे? नाही सर, क्लिअर आहे. Very good. चलो. हा हे ह्युमन बॉडी आणि त्याच्या बाजूचे जे काही 7 लेयर्स दिसतात, 7 प्रकारच्या रंगाचे जे काही कव्हर दिसते, लेयर दिसते, ते काय आहे? तर आपला ह्युमन ऑरा आहे. ऑरा म्हणजे काय म्हणू शकतो आपण? एक मॅग्नेटिक फील्ड आपल्या जे सभोवताली आपल्याला नेहमी प्रोटेक्शन करत असतं, आपलं प्रोटेक्शन शिल्ड म्हणून काम करत असतं. त्याला आपण ऑरा म्हणतो किंवा मराठीत आभामंडल म्हणतो. ऑरा हा प्रत्येक गोष्टीला आहे, ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीला आहे, पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूला आहे. तुम्हाला मला आहे ऑरा. जे तुम्ही आता लॅपटॉप किंवा फोन वापरताय त्या वस्तूंना आहे, घराला आहे, ठीक आहे, प्रत्येक जागेला आहे, झाडांना, फुलांना, पक्ष्यांना, अगदी म्हणजे पाळीव आपले जनावर आहेत, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अं, सगळ्या चराचरातल्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? ऑरा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जशी एनर्जीनं बनलेली आहे, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीला कसं आहे की त्याचा एक इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचं स्वतःचं असं एक एनर्जी फील्ड आहे. यालाच आपण काय म्हणतो? ऑरा किंवा आभा मंडल. ठीक आहे. एखादा व्यक्ती आपल्याला म्हणजे कधीच आयुष्यात आजपर्यंत भेटलेला नाही आणि तो सहज येतो, एक 5 मिनिटं आपण त्याच्याशी बोलतो किंवा किंवा एका पहिल्या नजरेत जे इम्प्रेशन बनतं बघा एखाद्या व्यक्तीचं आपल्या नजरेत, तर ते काय आहे की त्याचा ऑरा हा खूप स्ट्रॉंग असतो. खूप लोकांचे म्हणजे खूप लोकांना असं फील देखील होत असेल, बऱ्याच लोकांना ज्यांचा ऑरा वीक असतो ते लोकांचं कसं असतं, जे अगदी 4 लोकांमध्ये पण कुठेही उठून दिसत नाहीत, त्यांचा इम्प्रेशन लोकांवर पडत नाही, फर्स्ट इम्प्रेशन म्हणू शकतो आपण, किंवा तितकी म्हणावी तितकी व्हॅल्यू नसते. पण एखादा व्यक्ती असा असतो की लाखामध्ये पण एखाद्या क्राऊडमध्ये जरी उभा असला तरी त्याच्याकडे पूर्ण नजर लोकांची खिळून जाते. हेच काय ऑरा पॉझिटिव्ह किंवा ऑरा हा स्ट्रॉंग असण्याचं लक्षण. ऑरा वीक असेल तर काय होतं? त्या व्यक्तीचं म्हणावं तसं इम्प्रेशन नसतं, व्यक्तिमत्व तेवढं प्रेझेंटेबल नसतंय. ठीक आहे. आणि एखादी व्यक्ती बघा मैफिलीमध्ये आली आणि सगळ्यांची नजर जर त्याच्यावर खिळायला लागली किंवा आपली सतत एखाद्या व्यक्तीकडे नजर जात असेल, तर त्या व्यक्तीचा ऑरा हा खूप पॉझिटिव्ह आहे आणि अशा ठिकाणी आपली एनर्जी फील्ड काय होत असतं, तिकडे अट्रॅक्ट होत असतं. ऑरा बिघडण्याची किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. डे टू डे लाईफमध्ये जे काही आपण प्रॉब्लेम फेस करत असतो, सतत एखादी गोष्ट, सतत एखादी गोष्ट आपण निगेटिव्ह बोलत असतो, अशा वेळेला देखील आपला ऑरा हा कमी होतो. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि तिथं आपल्याला बसावंच असं वाटत नाहीये. माईक ऑफ करा. तर नॉईज येतोय, म्यूट करा सगळ्यांना. ओके. सो कुठे होतो आपण आता? यस, होतं लिंक. ठीक आहे. हा, एखाद्या घरामध्ये आपण गेलोय किंवा एखाद्या जागेमध्ये गेलोय आणि तिथं आपल्याला अनइझी फील व्हायला लागलं, अनहेल्दी वाटायला लागलं, सफोकेशन वाटायला लागतंय किंवा तिथं थांबावंसं वाटत नाही, डोकं जडवायला लागतंय, याचे हे काय आहे लक्षण? तर त्या जागेचा किंवा त्या वास्तूचा ऑरा हा निगेटिव्ह असतो. तो आपल्याला काय होतो? आपल्या ऑराला मॅच होत नाही, त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. एखाद्या वास्तूचा किंवा जागेचा ऑरा जर पॉवरफुल असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, तर तिथं आपला टाइम कसा गेला कळत नाही, नेहमी तिथं छान रमावसं वाटतं, प्रसन्न वाटतं. म्हणजेच काय, ते वास्तूचा किंवा त्या जागेचा ऑरा हा पॉवरफुल आहे. नेचरमध्ये आपण जेव्हा ज्या वेळेला जातो बघा, आपण एकदम फ्रेश होऊन जातो माइंड. थांब थोड्या वेळ बसूया, थांब अजून थोड्या वेळ बसूया. कुठल्याही नैसर्गिक ठिकाणी आपण जेव्हा जातो, नदी किनारा असेल, समुद्र किनारा असेल, किंवा आपण ट्रॅकिंगला वगैरे जातो, उंच उंच डोंगर बघत असतो, ठीक आहे, किंवा असं खूप सारं बागेमध्ये जेव्हा फिरायला जातो, खूप झाडे आहेत आणि तिथं बागेमध्ये
ज्यावेळेला आपण फिरायला जातो त्यावेळेला काय होतं, आपला हा ऑरा हा पॉझिटिव्ह होत असतो. त्यामुळं नेचरमध्ये जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा का होईना ट्रिप केली पाहिजे, बाहेर फिरून आलं पाहिजे. त्याने काय होतं, आपलं माइंड फ्रेश होतंय. जुने जे विचार आहेत डोक्यामध्ये जे सतत धर करून राहिलेले असतात ते आपल्याला बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतर हॅपी फिलिंग्स यायला लागतात, ऑरा स्ट्रॉंग व्हायला लागतो. साहजिक आपला मूड जेव्हा चांगला व्हायला लागतो, प्रसन्न व्हायला लागतो, त्या वेळेला काय होतं, आपला ऑरा हा पॉझिटिव्ह व्हायला लागत असतो. एखादा व्यक्ती आपल्या शेजारी बसलाय, आपल्याला काही क्षणातच कळायला लागतंय की त्या व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. आपल्याला तिथनं पटकन उठावं असं वाटलं तर त्या व्यक्तीचा ऑरा हा निगेटिव्ह आहे. आणि जर काहीच फील होत नसेल तर समजून जायचं की दोघांचा ऑरा हा मॅच होतोय एकमेकांना. तर ऑरा मॅच होण्याचे एखादं उदाहरण म्हटलं तर बघा, आपला एखादा बेस्ट फ्रेंड, बरोबर आहे, सगळ्यात जवळचा मित्र, ऑरा मॅच होत असतो का? माहिती नाही का? बरोबर आहे का? हा, चल कुठे आहेस रे, आलो मी फोन करून पटकन, कुठे असेल तिथं मी तिथं जाऊन बसतो. मग ते ठीक आहे, म्हणजे इकडचे तिकडच्या गप्पा गोष्टी होतात, 10 मिनिटात भले निघून जाऊ, पण ते भेटणं गरजेचं असतं. म्हणजेच काय की तो एकमेकांचा ऑरा ज्यावेळेस मॅच होतो तेव्हा ते बेस्ट फ्रेंड्स होत असतात किंवा चांगली घट्ट मैत्री होत असते, चांगली ओळख होत असते. हे काय आहे की त्याचा व्यक्तीचा ऑरा आणि आपला ऑरा मॅच जर झाला तर आपली गट्टी जमते, किंवा पहिल्या नजरेत जे इम्प्रेशन म्हणतो, लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतो, या सगळ्या गोष्टी जे म्हणतो ना आपण, ते सगळा ऑरा मॅच होण्याची लक्षणं असतात. ठीक आहे. तर जसं आपला ऑरा म्हटला की लेडीजना खूप फास्ट या गोष्टी समजून येतील ज्यावेळेस ते फंक्शनला वगैरे जातात, कुठेतरी चांगली साडी नेसून मेकअप करून जातात, दागिने वगैरे घालून जातात. आल्यानंतर काय होतं, पाय भरून येतात, पाय दुखायला लागतात, डोकं दुखायला लागतं, मळमळायला लागतं, जेवायला नको वाटतं किंवा त्रास होत असतो, काही ना काहीतरी कणकण येते, अचानक आजारी पडतात. होतंय ना असं? कशामुळे होतं हे? तर आपला ऑरा निगेटिव्ह असेल आणि आपण जर अशा फंक्शनमध्ये गेलेलो असेल किंवा आपल्याला अशा जर गोष्टी त्रास जाणवायला लागलाय फंक्शनला येऊन, तर समजून जायचं आपला ऑरा वीक आहे. कारण एखाद्या व्यक्तीची नजर निगेटिव्ह असू शकते. निगेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये द्वेष असू शकतो, मत्सर असू शकतो असा. तर ती अशी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला खूप जास्त, म्हणजे आपल्या ऑरामध्ये जर काही पोर्स असतील, काही ओपन असतील, ऑरामध्ये काही ओपन यायला चान्स असेल, जसं परवा बघितलं क्रॅक्स असतील खूप सारे, तर त्याच्यातून आपली निगेटिव्हिटी काय होते, आपल्या शरीरामध्ये येते आणि आपली बॉडी किंवा आपलं एनर्जी किंवा आपले जे 7 चक्र आहेत त्याच्यामध्ये जाऊन कुठेतरी ब्लॉक होते आणि मग त्या चक्राशी रिलेटेड आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम जाणवायला लागतो. जसं डोकं दुखायला लागलंय, इथं कुठेतरी एनर्जी ब्लॉक झाली. सो बऱ्याचशा गोष्टी लक्षात येते. तर ऑरा बिघडतो कशामुळे, तर तुम्हाला एक इमेज दाखवेन. हा ऑरा, हे 3 प्रकारचे ऑरा दाखवलेले आहेत तिथं. एक ऑरा आहे हा पहिल्या नंबरचा. हा काय आहे, बऱ्याच ठिकाणी त्याला कट्स आहेत, खूप ठिकाणी ब्रेक्स आहेत, त्याचे होल्स आहेत त्याच्यामध्ये ऑरामध्ये. हा ऑरा जर व्यक्तीचा असेल तर तो कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी पटकन कॅप्चर होते. कुठल्याही एखाद्या निगेटिव्ह जागेला गेला तर त्याला ते बाधल्यागत होते, बाधा झाली म्हणतात, तर ते बाधा झाल्या होण्या गोष्टी आहेत. किंवा कोणाची नजर पटकन लागू शकते. त्याच्यानंतर कुठलेही आजार, म्हणजे इव्हन एखाद्यानं बाजूला जरी शिंकला, भले तो 4 हात लांब असू दे, पण हा व्यक्ती आजारी पडणार. कोरोनामध्ये असं खूप झालं होतं ना, कारण पूर्ण निगेटिव्ह वातावरण होतं त्यावेळेला. प्रत्येक वेळेला डोक्यात एकच, मला काय होते का, मला काय होते का. आणि हे इतकं अट्रॅक्ट झालं लोकांना की एखादा लांब कुठेतरी शिंकलेला आवाज जरी आला तर ती भीती वाटायला लागली आणि लोक हळूहळू हळूहळू ते अट्रॅक्ट करायला लागले. मॅनिफेस्ट केलं त्यांनी, प्रत्येकाने कोरोना मॅनिफेस्ट केलं होतं त्यावेळेला. किती पॉवरफुल माइंड आहे बघा आपलं. मॅनिफेस्ट केलं होतं आपण त्यावेळेला कोरोना. तर ह्या गोष्टी जर असा ऑरा वीक असेल तर आपण सतत आजारी पडत असतो. म्हणजे फक्त हेल्थ वाईज नाही तर खूप सगळ्या गोष्टी, म्हणजे एखादी बाधा कुठल्या प्रॉब्लेमला घेऊन आले हे आपण सांगू शकत नाही. तर ते हेल्थ वाईज असू, रिलेशनशिप्स वाईज असू दे, घरामध्ये भांडणं व्हायला लागतील सतत,
पैशाचं किंवा बिझनेस एकदम ब्रेक लागेल कुठेतरी, व्यवस्थित चाललंय सगळं परत बंद व्हायला लागलंय, सतत आजारी पडायला लागले, परत मेंटल काय म्हणतात मेंटल स्टॅबिलिटी पूर्ण निघून जाते, सतत निगेटिव्ह थिंकिंग यायला लागतात, ओव्हर थिंकिंग वाढायला लागतंय. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, ह्या गोष्टी कशामुळे होतात तर हा ऑरा वीक असेल, एखादी निगेटिव्ह बाधा जरी आपल्याला आली, त्यातून शक्ती आली, तर आपल्याला कुठल्याही प्रकारे ते इम्पॅक्ट देऊ शकतं. सेकंड थर्ड वन आहे, हा पण ऑराच आहे, पण हा ऑरा काय आहे, अनइवन आहे. म्हणजे कुठेतरी आहे, एखादा चक्र, एखादा रंग कुठेतरी जास्त झालाय, कुठेतरी कमी झालाय, दिसतंय, इथं सगळं अनइवन आहे. म्हणजे हा ऑरा देखील पुअर आहे. हा ऑरा देखील काय आहे, स्टँडर्ड नाही आहे म्हणू शकतो, किंवा स्ट्रॉंग म्हणू शकत नाही, पॉझिटिव्ह म्हणू शकत नाही. ह्या ऑराला देखील अशाच गोष्टी आहेत, जो रंग जास्त आहे त्यात चक्र जास्त ऍक्टिव्हेट असेल किंवा कमी ऍक्टिव्हेट असेल, ते चक्र निगेटिव्हिटी किंवा त्या ऑर्गन्सला, ते चक्र ज्या ज्या ऑर्गन्सला रूल करतात त्या चक्रांचे किंवा त्या ऑर्गन्सचे आपल्याला बाधा जाणवायला लागतात, प्रॉब्लेम जाणवायला लागतात, इश्यूज व्हायला लागतात. तिसरा जो आहे, हा एकदम इवन आणि एकदम परफेक्ट ऑरा आहे. हा एकदम स्ट्रॉंग ऑरा आहे, पॉझिटिव्ह ऑरा आहे. दिसतं इथं प्रत्येक ऑराचे लेअर जे आहेत ते सारखे लेअर्स आहेत. ठीक आहे, तो आपल्याला ओळखून जायचं. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जजमेंट लावू शकता, हा प्रकार आहे माझा का हा आहे का हा आहे. याचा ऑरा स्ट्रॉंग आहे ना, त्याला कुठल्याही अडचणी नसतात, कुठलाही आजार नसतो, त्याला माहिती देखील नाही मी कधी आजारी पडलोय. तर हे अशा प्रकारे ऑरा असतात आपले. ऑरा बिघडला तर काय करायचं, जसं म्हटलं मगाशी, लेडीज कुठल्या तरी फंक्शनला गेल्यानंतर लगेच येऊन काही ना काहीतरी त्रास जाणवायला लागतो. अशा वेळेला किंवा येऊन कुणीही जाऊ अशा कार्यक्रमाला किंवा कुठेही, जेंट्स लोकांना बऱ्याच वेळा काय होतं, रात्री अपरात्री कोणीतरी मयत झाली तर तिथं देखील तुम्हाला जायला लागतं दहन, किंवा अशा ठिकाणी जावं लागतं, स्मशानात वगैरे. तिथून जाऊन आल्यानंतर थोडंसं मीठ, मोठं मीठ असतं, खडं मीठ असतं, ते आपण पाण्यात टाकायचं, त्याने आंघोळ करून घ्यायची. त्याने आपला ऑरा काय होतो, क्लीन व्हायला मदत करते. मीठ हे खूप जास्त हाय एनर्जी पदार्थ आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी असते. त्याच्यानंतर लेमन म्हणू शकतो किंवा कोकोनट वॉटर म्हणू शकतो आपण, पाणी, नारळ, हे देखील खूप एनर्जी, हाय एनर्जी प्रोव्हाइड करणारं. एनर्जी म्हणजे आपण पिल्यानंतर जी एनर्जी येते ते तर आहेच, पण त्याच्यातून निघणारे जे फ्रिक्वेन्सीज असतात ते देखील स्ट्रॉंग असतात. म्हणून बघा, बऱ्याच ठिकाणी नारळ, लिंबू वगैरे अशा गोष्टी काहीतरी काळी जादू करायला वगैरे बरेच जण वापरतात, हो की नाही. तर हे खूप जास्त आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट पण देतात. जसे इंटेन्शन त्याच्यात भरू तसं ते रिझल्ट देतात. ठीक आहे, तो विषय वेगळा गोष्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मोठं मीठ घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये टाकायचं आहे, आंघोळ करायची आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, कल्पना करायची आहे की तो सगळी निगेटिव्ह एनर्जी जी काय आहे ती प्रत्येक थेंबाबरोबर, पाण्याच्या प्रत्येक प्रवाहाबरोबर काय व्हायला लागले, ती निघून चालले, असे काळ्या याच्या स्वरूपात निघून चालल्या, हे इमॅजिन करायचंय. बघा, एक 20 मिनिटात 25 मिनिटात तुम्हाला रिलीफ मिळायला लागेल. लहानपणी आपले आई वडील करायचे आपल्यासोबत अशा गोष्टी. आजारी पडलंय किंवा काही पोटात दुखायला लागले, अंग दुखायला लागले, मीठ उतरून टाकायचं, मिठाच्या पट्ट्या, बरोबर ना, पाण्यात मीठ मिक्स करून ते कॉटनच्या पट्ट्या डोक्यावर ठेवायच्या, हो की नाही. तर अशा गोष्टी पूर्वीपासून चालू आहे. आपल्याला फक्त काय आहे की आता याच्या पाठीमागचं लॉजिक कळायला लागेल तुम्हाला, की पूर्वी काय म्हणतात ते, नजर उतरवायचे आपली मिठाने, खाऊच्या पानाने असेल, मिरचीनं पण असेल. सो बरेचसे प्रकार करायचे आपल्या घरातले. त्यावेळी आपल्याला वाटायचे काय करते, यानं थोडीच मला आजार होणार आहे, जाणार आहे माझा आजार, माझं दुखणं थोडीच जाणार आहे, मला डॉक्टरकडे जायला पाहिजे. डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतं, पण ह्या काही स्ट्रॉंग रेमेडीज आहेत ज्या पूर्वीपासून चालत आल्या आहेत आपल्या याच्यामध्ये, पूर्वीपासून आहेत, त्या पण देखील तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देतात. बऱ्याच वेळा बघतो बघा, आपण घरामध्ये सतत कलेश व्हायला लागतो, भांडण असतं, काही ना काहीतरी आरडाओरडा असतं, बरोबर आहे. आपल्या घराला देखील ऑरा आहे. जर तो निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह रिझल्ट देणार घरच्यांना, जर तो पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह रिझल्ट देणार.
बरोबर आहे. घरात सतत वादावादी आहे, आवाज मोठ्यानं करून ओरडणे, शिव्या देणे, एकमेकांना भांडण करणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, घराचा ऑरा बिघडतो. जर ऑरा पॉझिटिव्ह करायचा असेल तर ज्यावेळेस आपण धूप अगरबत्ती वगैरे करत असतो देवाला सकाळ संध्याकाळ, ऑरा जर घराचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर जेव्हा धूप आणि अगरबत्ती आपण काय करायचं, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आता थोडंसं घड्याळ इमॅजिन करून बघायचं, घड्याळ मी जमिनीवर ठेवलं तर ते काटा कुठल्या क्लॉकवाईज फिरणार आहे, या दिशेलाच फिरणार आहे, बरोबर आहे. तर मी काय करणार, त्याच्या उलट्या दिशेने मी माझ्या प्रत्येक रूम, माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन, प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन मी ती अगरबत्ती आणि धूप फिरवत जायचंय आणि इमॅजिन करायचे की जी काही वाईट बाधा आहे ती याच्या अग्नीमध्ये किंवा या धुपाच्या किंवा अगरबत्तीच्या अग्नीमध्ये जाऊन भस्मसात झालेले आहेत, हे इमॅजिन करायचंय रोजच्या रोज. त्याने काय होतं, तुमचा ऑरा वाढतो. घरामध्ये सतत मंत्र वगैरे लावलात, सकाळच्या वेळेला जरी पूजा असताना जरी मंत्र एखादा ऑडिओ लावून ठेवला तरी पण घराचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. त्याच्यानंतर होम हवन वगैरे घालण्याची पूर्वीपासून आपल्या याच्यामध्ये पद्धती आहेत, त्याने देखील ऑरा घराचा स्ट्रॉंग होण्यास मदत होत असते. आणि जितकं हॅपी वातावरण ठेवाल घरामध्ये तितकं घराचा ऑरा स्ट्रॉंग राहतो, तितकंच लोकांना यायला देखील आणि बसायला देखील छान वाटतं. पण कोणी येऊन गेलं तर शक्यतो घराचा ऑरा क्लीन करणं गरजेचं असतं. त्यांच्यावर डाऊट घ्यायचं नाही आपल्याला. कारण असं असतं की येणारा व्यक्ती कुठल्या रस्त्याने आलाय माहिती नाही आणि त्याच्या सोबत काय आलेलं आपल्याला माहिती नसतं. इनविजिबल गोष्टी आहेत, आपल्याला बघण्याला डोळ्याला दिसत नाहीत, त्या फील करायला लागतात. नंतर नंतर जे काही रिझल्ट द्यायला लागतं ते त्यावेळेला लक्षात येते की काहीतरी चुकलंय बाबा. सो नेहमी एक गोष्ट करायची, कोणी येऊन गेलं तर साफसफाई करून झाल्यानंतर किंवा संध्याकाळी पण, सकाळी संध्याकाळी तुम्ही जे सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. घरामध्ये मंत्र पण करू शकता. बघा, मंत्र नुसता ओम जरी उच्चारण केला तरी आपला ऑरा हा पॉझिटिव्ह व्हायला लागतो. मंत्रामध्ये देखील खूप शक्ती आहे, भरपूर पॉझिटिव्ह रिझल्ट मंत्र देखील देतात. सो कोणी मंत्र चॅन्ट वगैरे करत असेल तर त्याने देखील तुमचा ऑरा पॉझिटिव्ह व्हायला लागतो, पॉझिटिव्ह स्ट्रॉंग व्हायला लागतो. आणि ते ऑरा जसजसे स्ट्रॉंग होतील तसं तुम्हाला रिझल्ट चांगले द्यायला लागतात ते. ऑरा बिघडण्याची कारणं असतात म्हणजे आपलं आत्ताचं जे काही फूड पद्धती आहे, बरोबर आहे. पूर्वीचे आजी आजोबा हे खूप स्ट्रॉंग होते, त्यांचा ऑरा इतका पॉझिटिव्ह होता. एकच मिनिट जरा एक महत्वाचं काम आहे, एकच मिनिट अवलंब. तर पूर्वीचे आजी आजोबा वगैरे यांचं खाणं पिणं कसं होतं, पारंपरिक होतं, घरचं खाणं होतं आणि अगदी सकस आहार होता. आत्ता आपलं लाईफस्टाईल तसं राहिले का नाही आहे. आठवड्यातील 3-4 वेळा आपण काय करतो, पिझ्झा, फास्ट फूड, भरपूर काही पिझ्झा, बर्गर, पास्ता याच्यावरच लाईफ चाललंय. लहान मुलं तर आत्ताचे जे काही 2000 सालापासून पुढचे आहेत त्या लोकांना तर फार अट्रॅक्ट करतंय बाहेरचं फूड्स, बरोबर आहे का. त्यामुळं बघा आत्ताच्या मुलांमध्ये मेंटल स्टॅबिलिटी नाही आहे, ते एका गोष्टीवर असे स्ट्रॉंग नाही आहेत कुठल्याही गोष्टीला. पूर्वी आपल्याला कोणी सांगितलं तुला काय व्हायचं रे, आपण सांगायचं डॉक्टर व्हायचंय मला, मला कलेक्टर व्हायचंय, बरोबर आहे. काय ना काहीतरी विजन, किंवा आपण तितके ऍक्टिव्ह होतो, आपण प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्ह होतो, आजार पण कमी होते आपले, खेळ खूप जास्त होते, मैदानी खेळ खूप जास्त होते, बरोबर आहे. म्हणजे सतत नेचरमध्ये आपण असायचो, काय ना काहीतरी जमिनीशी खूप रिलेटेड होतो आपण, त्यामुळं आपलं अर्थ एलिमेंट हे खूप स्ट्रॉंग होतं. अनवाणी पण खूप फिरायचो पूर्वी, मातीत खेळलोय आपण सगळे लोक, त्यामुळं काय होतं का आपला ऑरा हा स्ट्रॉंग आहे. मुलाधार चक्र किंवा इव्हन सगळेच चक्र स्ट्रॉंग होते. सगळे कझिन्स एकत्र यायचे, आपण गप्पा मारायचो आणि एकदम हॅपी, म्हणजे घरात पाहुणे आले तर खूप म्हणजे आनंदी वातावरण असायचं. आज सगळे कझन्स एकत्र आले तर सगळे मोबाईल घेऊन बसतात.
कोणाशी बोलणं नाही, कोणाचं कोणाशी नाही आहे. सो त्यामुळे काय झालं की त्या लोकांच्या आता चक्रामध्ये देखील खूप काही इश्यूज होतात, घरामध्ये देखील खूप काही इश्यूज होतात, त्यांचे करिअरवर फोकस नाही आहे. आज बऱ्यापैकी डिजिटलमध्ये वळायला लागलेलं आहे. आपला पूर्वीचा जो स्टडी पॅटर्न आहे त्या गोष्टी खूप आता आता पुढे जाऊन करिअर म्हणजे पण काय वेगळेच विषय व्हायला लागतील. सो आहार पण खूप मॅटर करतात आणि लिव्हिंग स्टँडर्ड पण. कारण आत्ताची मुलं बघा तुम्ही, घरी आली की परत बाहेर कुठं मैदान आता शिल्लक राहिलेलं नाही लोकांना खेळायला, मुलांना. त्यामुळं कसं झालंय की त्यांचा एक ऑरा किंवा त्यांची एक खेळण्याची पद्धत म्हणा, हे सगळ्या गोष्टी कुठेतरी लिमिटेशन्स आलेल्या आहेत त्या लोकांना. पूर्वी आपण मनसोक्त केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळं काय की आपण अजून देखील कुठलेही आजार किंवा कुठलेही संकट असे सहज झेलू शकतो. तसं आत्ताची जनरेशन्स मध्ये फार फरक आलेला आहे. आहार पद्धती मॅटर करतात. म्हणजे मी नॉनव्हेज सोडलं पाहिजे असं काही नाही आहे. कारण रेकी ऊर्जा ही अ, 7 चक्रांमध्ये आहे. त्या 7 चक्रांमधून प्रवाहित होणार आहे. त्यामुळं अन्नाचा कुठल्याही प्रकारचा अन्नाचा विषय इथं येत नाही आहे. परवा देखील सांगून झालंय नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, नाही खाल्लं पाहिजे असं काहीही नाही आहे. कुठलंही सोयरसूतक पाळण्याची गरज नाही आहे ह्या याला. तुम्ही कधीही रेकी करू शकता, कधी मेडिटेशन्स करू शकता तुमचे, म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत रेकीमध्ये. त्याच्यानंतर डेली आपण मेडिटेशन जर 10 मिनिट जरी केलं तर आपला ऑरा खूप पॉवरफुल होतो. 10 मिनिटाच्या मेडिटेशननं देखील खूप, म्हणजे ज्या लोकांना सवय नाही आहे जास्त वेळ बसायची त्या लोकांनी 10 मिनिटापासून सुरुवात करायची आहे. हळूहळू 15 मिनिटं, 20 मिनिटं, 20 मिनिटापर्यंत जरी केलं तर खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्याला. तर 20 मिनिटापर्यंत आपल्याला न्यायचं आहे मेडिटेशन्स. त्याने ऑरा पॉझिटिव्ह होतो. कोणी मंत्र जप वगैरे करत असेल तर त्यांना हे तो खूप पॉवरफुल टूल आहे त्याच्यासाठी, आपला ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी. मंत्र जप वगैरेनं पण खूप जास्त स्ट्रॉंग आपला ऑरा होतो. त्यानंतर मगाशी सांगितलं जसं आपला फ्रिक्वेन्सी असते तशीच आपण लोक अट्रॅक्ट करत असतो. जसा आपला ऑरा आहे तसंच आपण लोक अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळं मॅक्सिमम पॉझिटिव्ह किंवा हाय विजन्स असणारी लोक, अशा लोकांच्या सोबत राहायला चालू करा. जे सतत काही ना काही तर कशामध्ये इन्व्हॉल्व असतात, कामामध्ये ऍक्टिव्ह असतात, अशा लोकांसोबत करा. ज्यांचे थॉट्स खूप चांगले आहेत त्या लोकांची सोबत पकडा. म्हणजे त्या त्याची एनर्जी आपल्यामध्ये, मी म्हटलं ना, एनर्जी ट्रान्सफर होते, डिस्ट्रॉय होत नाही किंवा क्रिएट होत नाही. एनर्जी ही काय सतत ट्रान्सफर होत असते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात. सो असंच आहे की एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या सोबत आपण राहिलो तर त्याचा देखील ऑरा आपल्याला हळूहळू त्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला लागते आणि आपण देखील पॉझिटिव्ह आपला ऑरा व्हायला मदत होत असते. लक्षात येते. त्यामुळं संगत पण अशी चांगली असणं गरजेचं आहे. बघा एखादा श्रीमंत व्यक्ती किंवा सेलिब्रिटीज बघा, त्यांचं सर्कल कसं असते त्याच ह्याच्यामध्ये. कोणी एखादा गरीब मित्र त्यांचं आलेलं बघितलंय का? पण तेच बघा मिडल क्लास लोकांचे, म्हणजे आपल्यासारख्या लोकांची मैत्री कुठपर्यंत असते? अगदी एखादा 4 व्हीलर वाला क्वचित. बरोबर आहे का? तसंच आहे अप्पर मिडल क्लासवाल्यांचे त्याच सर्कलमध्ये. का? कारण त्यांचा ऑरा किंवा त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्याच व्यक्तींना अट्रॅक्ट करत असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपला ऑरा जर हाय लेवलला न्यायचा असेल, पॉझिटिव्ह न्यायचं असेल, हायर लेवलला न्यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, अशा लोकांच्या मॅक्सिमम संपर्कात राहायचं आहे, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. 100% आपला ऑरा पॉझिटिव्ह होऊ शकतो. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय? कोणाला काही विचारायचं आहे, शंका वगैरे काय आहे? कोणी काही विचारणार असेल तर विचारू शकता. सेव्हन चक्र झालेला आहे आपला, ऑरा झालेला आहे. ठीक आहे. ऍफर्मेशन्स झालेले आहेत. ऍफर्मेशन्स कुणी कुणी केलेत? कुणी लिहून प्रिपरेशन काय केले ऍफर्मेशन बद्दल? कोणी सांगू शकता, अनम्यूट करू शकताय. कोणाला करायचं हातवर करा, अनम्यूट करायचं असेल तर. ऍफर्मेशन बद्दल इकडे तर सगळे व्हिडिओज ऑफ आहेत खाली. अविनाश सर, प्रथमेश सर, श्रीराम सर,
नंतर कीर्तिकांत पाटील, रुपाली मॅडम, सचिन सर, सगळे व्हिडिओज ऑफ आहेत. व्हिडिओज ऑन करा. चला कोणीही सांगा मला. ओके, एक मिनिट. सुहास सर करतायत. अनम्यूट करा सर तिकडून. एखादी बोला. पॉझिटिव्ह वाक्य सतत बोलत राहणे. राईट राईट. कुणी तयारी केली का तशी, म्हणजे काही प्रॅक्टिस केलंय का आता त्यांनी, कुणी हो तुमच्यापैकी? अच्छा, सर, व्हेरी गुड. कशाबद्दल केलंय, म्हणजे हेल्थ बद्दल केलंय, फायनान्स बद्दल केलंय, किंवा काय? केले का? अच्छा. अजून कुणाला वाटतंय की ऑरा संदर्भात, म्हणजे अशा अशा गोष्टी स्वतःबद्दल पण घडतात किंवा तुम्हाला पण काही एक्सपिरियन्स येतात, घरात असेल, सादर कुठेही असेल, घरामध्ये कसं असतं, घराचा ऑरा शुद्ध असणं खूप गरजेचं असतंय आपल्याला. कारण काय होतं की प्रत्येकाचे हेल्थ इश्यूज किंवा एखाद्या कर्त्या पुरुषाचा इन्कम सोर्सवरच सगळं घर डिपेंड असतं. तर त्यामुळं कसं आहे, घराचा ऑरा शुद्ध असणं हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं रोजच्या रोज दिलेल्या गोष्टी करणं हे इथून पुढं आपला नियम ठरवून जायचा. और आपल्याला घरचा शुद्ध असणं खूप गरजेचं असतंय. त्याच्यावरच ओव्हरऑल सगळी फॅमिली डिपेंड आहे आपली, है ना. त्याच्यानंतर घरच्या प्रत्येकांना 10 मिनिटाचं मेडिटेशन का होईना करायला लावा. चांगले बुक रीड्स करा किंवा व्हिडिओज युट्यूबला असतात. खूप सारे पॉझिटिव्ह मोटिवेशन देणारे व्हिडिओज असतात. ते मोटिवेशन देणारे व्हिडिओज बघू शकता तुम्ही. त्याच्यातूनही कसं आहे की जितकं जास्त आपली थॉट प्रोसेस बदलत जाईल, पॉझिटिव्ह होत जाईल, तितका आपला ऑरा हा स्ट्रॉंग होणार आहे. ऑरा हा इतका सिम्पल नाही आहे की ऐकलं आणि सोडून दिलं. कारण आपले जे काही पण जे काही अट्रॅक्ट करत आहोत ना, ते फक्त ऑरामुळे आहे. जे काहीही अट्रॅक्ट करत आहोत आता आपण, आपले आजार असेल, फायनान्शियल इश्यूज असतील, किंवा नोकरीमध्ये खूप लोकांना जाणवत असेल की नोकरी करतोय पण म्हणावं तितकं मी इम्प्रेशन देऊ शकत नाहीये. म्हणजे बॉस एखादा बघा की एखादा व्यक्ती येतोय, 6 महिने काम करतोय आणि तो डायरेक्ट वरच्या पोस्टला जातोय. इथं खूप लोक असे असतात की 5-5 वर्ष, 6-6 वर्ष कष्ट करतायत आणि तरी देखील त्यांना म्हणजे लिस्टमध्ये पण नाव येत नाही. हे का होते? कारण ऑरा आपण त्या पद्धतीने वर्क केलेला नसतो. सेकंड थिंग काय की जॉब जर कोणी करत असेल आणि असं जर त्यांना ह्या गोष्टी जर फेस करत असाल, तर आपलं कामाच्या कामाला घेऊन किंवा आपल्या बॉसला घेऊन आपले थॉट्स काय आहेत हे पहिला जजमेंट लावा. तुम्ही हे पहिला ओळखायचा प्रयत्न करा. जर त्यांच्याबद्दल आपले निगेटिव्ह थॉट्स असतील, आपल्या कामाबद्दल आपले थॉट्स निगेटिव्ह असतील, तर आपल्याला त्याच्यात पॉझिटिव्ह रिझल्ट्स येणार नाहीत कधीच. त्याच्यामध्ये आपण अपग्रेड करू शकणार नाही, कधीच त्याच्यामध्ये वर जाऊ शकणार नाही. जर जाताना आपण विचार करतोय बॉस फार किरकिर आहे रे, मला इथं राहायचंच नाही आहे, पण काय परिस्थिती नाही म्हणून आपण करायला लागलोय, पर्याय नाही म्हणून करायला लागलोय, तर पर्याय नाही म्हणून तुम्हाला दुसरा देखील ऑप्शन मिळणार नाही कुठं जॉबचा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा बॉस हा तुम्हाला सतत काही ना काही ते प्रेशर देत राहणार, इरिटेट करत राहणार. स्टाफ बद्दल देखील, टीम लीडर बद्दल पण आपण असंच बोलत असतो बघा, ते फार किरकिर आहे, ते फार मागा लागते माझ्या, समजून घेत नाही, काय नाही. जसजसे आपण इंटेन्शन द्यायला लागतो ना, तसं आपल्याला रिझल्ट यायला लागतात. हे अफर्मेशनच आहेत. म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आपण, तर हे आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. बिझनेसच्या बाबतीत काय विचार करताय? आता काय दुकान जाऊन उघडून बसायचं आहे, कोण कस्टमर आलं तर आलं करायचं, नाही तर संध्याकाळी टाइम घालवून आपल्याला कसं तर घराकडे निघायचं आहे. 100% तुम्हाला रिझल्ट बिझनेस देणार नाही. रात्री झोपताना जर तुम्ही हे सांगून झोपलात ब्रह्मांडाला, स्वतःलाच, किंवा सांगत सांगत झोपलात की उद्या भरपूर कस्टमर येणार आहेत आणि आपल्याला काय आहे, लवकर जायचं आहे आणि सगळी व्यवस्थित तयारी करायचं आहे, माल चेक करायचा आहे पूर्ण आहे का नाही, उद्या आपल्याला खूप कस्टमर येणार आहेत, खूप जास्त आपल्याला काय म्हणतात, उद्याचा माझा बिझी दिवस आहे सगळा. आता कुठेही जायचं, कुठं काम असेल तर आपण हे देखील म्हणू शकतो. आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, वेळ नाही आहे रे, वेळ नाही आहे रे आपल्याला. वेळ नाही म्हटल्यावर काय आहे, आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी वेळ मिळणार नाही.
बघा, मित्र म्हणतात फिरायला जायचं आहे, वेळ नाही अरे. अरे कार्यक्रमाला जायचं होतं, वेळ नाही अरे. सो आपल्याला कधीच वेळ अरेंज होत नाही. मगाशीच म्हटलं ना की कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी इतकं पॉवरफुल मॅनिफेस्ट केलं होतं. आपण प्रत्येकाला म्हणजे यातल्या 10 पैकी 6 जणांना तरी कोरोना होऊन गेलेलाच असणार आहे, हो की नाही? कारण आपण मॅनिफेस्ट केलेलं आहे. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर आपण आकर्षित करू शकतो. तर आपण पॉझिटिव्ह गोष्टी केल्यानंतर किती आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत, बरोबर आहे की नाही? खूप सगळ्या गोष्टी मीच अट्रॅक्ट केलेल्या आहेत ना. परवा सांगितलं पॉवरफुल सगळ्यात मंत्र कुठला? आय एम मी. मी स्वतः हा खूप पॉवरफुल मंत्र आहे. माझं नशीबच चांगलं नाही रे, काय म्हणतात, माझ्या नशिबात नोकरीच नाही रे. परत मला कोण समजूनच घेत नाही रे. माझ्याकडे पैसे नसतात रे बाबा, बरोबर आहे का? आमच्या घरात सतत भांडणं चाललेले असतात बाबा. म्हणजे जे काही मी स्वतः जे मॅनिफेस्ट करत असतो ना ते खूप पॉवरफुली वर्क करत असतं. आपण जे काही बोलत असतो ते खूप पॉवरफुली आपल्याला आपल्याकडे परत येत असतं, रिटर्न येत असतं. त्यामुळं घरामध्ये पण कसं आहे, वास्तू पुरुष आहे आपल्या घरामध्ये, तो आपण स्थापन केलेला आहे आपल्या घरामध्ये. दिवसातून एकदा तरी तो तथास्तु म्हणत असतो. त्यामुळं आपले शब्द काय आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तो वेळ काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. दिवसातून एकदा तरी आपल्या जिभेवर सरस्वती बसलेली असते. ती वेळ काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळं बोलताना शब्द हे खूप विचार करून 1000 वेळा ठरवून मग विचार करून मगच बोलायचे. आपले शब्द खूप स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स देत असतात, फिलिंग्स देत असतात. त्यामुळं आपण जे काही बोलणार आहोत इथून पुढं ते योग्य आहे का, समोरच्या व्यक्तीला किंवा कुणालाही किंवा स्वतःबद्दल देखील जे काही बोलतोय त्याचे व्हायब्रेशन्स कशा पद्धतीने तयार होतील आणि ते काय मेसेज देणार आहे ब्रह्मांडामध्ये आणि तिथून मला काय रिटर्न येणार आहे, ह्या गोष्टी सगळ्या विचार करणं गरजेचं आहे. पैशाच्या बाबतीत देखील आहे. पैसा हा एनर्जी आहे. आपण देखील एक एनर्जी आहे. एनर्जीकडे अट्रॅक्ट होतोय. त्यामुळे पैशाची एनर्जी काय आहे ही ओळखली पाहिजे. आपण त्या पैशाला काय एनर्जी देतोय. तर माझ्याकडे पैसा नाही आहे, पैशात काही झाड लागले काय, पैसा काही चांगला नसतो व जास्त पैसा आला की माणसं बदलत असतात. म्हणजे आपण सपोज एखादा पाहुणा आलाय दारामध्ये आणि आपण त्याला काय म्हणतो, अरे आत्ताच आला होय तुम्ही. आपले वाक्य भले चांगलं बोलू आणि एक्सप्रेशन जरी वेगळे असतील आपले चेहऱ्यावरचे तरी तो समजून जाईल, परत तो कधी येणार नाही आपल्याकडे. सो पैशाचं देखील असंच आहे. त्याला जे काही इंटेन्शन आपण देणार आहोत ते अगदी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, प्रेमानं असलं पाहिजे त्याच्याकडे. जसं पैसा हा माझा खूप आवडता आहे, पैशावर माझं खूप प्रेम आहे. दाही दिशाकडून माझ्याकडे पैसा येतोय, बरोबर आहे. असं जरी म्हटलं तरी खूप पॉवरफुल तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत. ओके. उद्या